नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. शरद पवार हे राज्यसभेसाठी उमेदवार नसतील तर भाजप 4 ऐवजी 5 उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती. राज्यसभेसाठी उमेदवाराचा निर्णय वेटिंगवर. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभापती यांची निवड शुक्रवार किंवा शनिवारी होण्याची शक्यता. पालिका प्रशासनाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाला सभापती निवडीची तारीख निश्चित करण्यासाठी पत्र. आखाती देशात अडकलेले 23 नागरिक कोल्हापूर जिल्ह्यात परतले. 80 नागरिक दुबईहून 6 मार्च रोजी पोहोचणार. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. मालेगावातून हजारोंपेक्षा अधिक मुस्लिम भाविक उमरा सौदीमध्ये. इराण इस्रायल युद्धामुळे कुटुंबियांची चिंता वाढली. सर्व भाविक सुखरूप असून लवकरच मायदेशी परतणार. ट्रॅव्हल कंपनीची माहिती. मालेगावात इस्लाम पार्टीकडून इफ्तारीची सोय. महिनाभर दररोज केले जाते आयोजन. गोरगरीब आणि बाहेरून आलेले लोक रोज घेतात लाभ. जळगावच्या जामनेरमध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा ऐनवेळी रद्द. कार्यक्रमावरून वाद निर्माण. भिवंडी तालुक्यात ऊर्जा प्रकल्पांसाठी मनोरे आणि वीज वाहिन्या उभारण्यासाठी अनेक गावातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित. 7/12वर नोंद करून अत्यल्प मोबदला दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. बाधितांना न्याय मिळवण्यासाठी हितकारी कृषी परिषदेची स्थापना. जालन्याच्या कुंभार पिंपळगाव पिंपरखेड रस्त्याची अवस्था दयनीय. दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. वाहनधारकांची रस्त्यावरून तारेवरची कसरत. बीडच्या GST विभागात आत्महत्या प्रकरण. सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पुण्यात चोरीसाठी आलेल्या चोरांचा डाव फसला. दुकानाचं शटर न उघडता आल्यानं चोर गेले परत. संपूर्ण घटना CCTVत कैद. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.